नमस्कार, मी डॉक्टर साईप्रसाद शिंदे. मी DM नेफ्रोलॉजिस्ट आहे. मी मेडप्लस अहमदनगर अपेक्स हॉस्पिटल येथे किडनी विकार तज्ज्ञ, डायलिसिस तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिले की किडनीचे आपल्या शरीरामध्ये कार्य आणि त्याचं महत्त्व, तर त्याचे कुठले महत्त्वाचे कार्य किडनी आपल्या शरीरामध्ये करते हे आपण पाहिले. आता आपण हे पाहणार आहोत की किडनीचे विकार होण्याचे किंवा सामान्य भाषेत किडनी फेल होण्याचे सगळ्यात प्रमुख कारण काय आहेत. पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये सुद्धा किडनीचे विकार होण्याचे आणि किडनी फेल होण्याचे दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं तर डायबिटीस किंवा त्याला आपण मधुमेह म्हणतो, आणि दुसरं हायपरटेन्शन, त्यालाच आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. तर भारतात आणि जगात सुद्धा किडनी फेल होण्याचं किंवा किडनीचे विकार होण्याचं सर्वात प्रमुख कारण जे आहे ते आहे डायबिटीस किंवा मधुमेह. ज्या लोकांच्या शुगर्स बिलकुल कंट्रोल नसतात आणि जे पथ्य पाळत नाहीत आणि डायबिटीस करता मेडिसिन्स किंवा इन्सुलिन रेग्युलर घेत नाहीत, त्यांना किडनीचे आजार किंवा विकार व्हायचे खूप जास्त चान्सेस राहतात. अजून दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळं किडनी फेल होते ते आहे उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन. जे लोक मीठ जास्त प्रमाणात घेतात आहारामध्ये आणि मेडिसिन्स बीपीचे मेडिसिन्स व्यवस्थित घेत नाहीत आणि पथ्य पण पाळत नाहीत, रेग्युलर फॉलोअप करत नाहीत, रेग्युलर BP चेक करत नाहीत, त्यांनासुद्धा किडनीचा आजार होण्याची शक्यता खूप जास्त राहते. अजून महत्त्वाचं कारण किडनीचे आजार होण्याचं की आहे मूतखडा किंवा त्याला आपण किडनी स्टोन्स असं म्हणतो. जे लोक पाणी कमी प्रमाणात पितात आणि ज्यांच्या खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत, खाण्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन फूड्स किंवा फास्ट फूड्स ज्यांचे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यांना किडनीचे स्टोन्स व्हायचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि पाणी कमी पिणं हा मूतखडा किंवा किडनी स्टोन होण्यामागचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. अजून किडनीचे आजार आपण म्हटलं तर किडनीचा जंतू संसर्ग किंवा त्याला आपण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स असं म्हणूया, हे सुद्धा किडनीचा एक किडनी फेल होण्याकरता एक महत्त्वाचा कारण आहे. किडनीशी प्रायमरी रिलेटेड एक आजार आहे, त्याला ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असं म्हटलं जातं. ते सुद्धा किडनी फेल होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. अजून काही आजार असे असतात की जे फॅमिलीमध्ये रन होतात. म्हणजे उदाहरणार्थ ते जर आईवडिलांना असतील तर त्यांच्या मुलांना पण ते काही प्रमाणात होण्याचे चान्सेस राहतात. त्याला आपण जेनेटिक डिसीजेस किंवा हेरिडिटरी डिसीजेस असं म्हणतो. तर हे सुद्धा फॅमिलीजमध्ये रन होतात. तर उदाहरणार्थ ऑटोझोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, तर त्याला म्हणजे त्याच्यामध्ये किडनीचे आकार खूप मोठा होतो आणि जसे पाण्याचे फुगे असतात तसे किडनीमध्ये फुगे तयार होतात. तर हा एक जेनेटिक डिसीज आहे, म्हणजे हा फॅमिलीमध्ये रन होतो. हा आईवडिलांपासून त्यांच्या मुलांना 50% मुलांना होऊ शकतो. असे अनेक आजार आहेत. उदाहरणार्थ अल्पोर्ट सिंड्रोम हा पण एक आजार आहे. असे बरेच आजार आहेत, पण हे थोडंसं अनकॉमन किंवा कमी महत्त्वाचं कारण आहे, म्हणजे फार कॉमन नाही येते. अजून एक महत्त्वाचा जो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे की बरेच लोक अगदी भरपूर प्रमाणामध्ये वेदनाशामक गोळ्यांचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करतात आणि बराचसा तो उपयोग अनावश्यक पण असतो. तर माझं सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण आपल्या जीवनामध्ये वेदनाशामक गोळ्यांचा वापर कमीत कमी करावा. कारण जे लोक वेदनाशामक गोळ्या रेग्युलर बेसिसवर घेतात त्यांना पुढच्या 8 ते 10 वर्षांमध्ये किडनीचा आजार व्हायचे प्रमाण खूप जास्त आहे. हे विविध स्टडीजमध्ये हे सिद्ध झालेले आहे. सो हे आहेत किडनीचे आजाराची सगळ्यात महत्त्वाची कारणे.